चला तर मग मित्रांनो, नमस्कार. आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण आलो आहोत तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये. तर या मंदिरामध्ये हा व्हिडिओ काढलेला आहे. श्री क्षेत्र कुलस्वामिनी महाराष्ट्राची तुळजाभवानी माता. तर इथे बघा तुम्ही, गर्दी किती दिसत आहे. आज मंगळवार आहे. मंगळवारच्या दिवशी मग देवीचा, तुळजाभवानी मातेचा मंगळवार शुक्रवार हा मेन दिवस असतो. तर आज आम्ही सकाळी उठून पहाटे दर्शन रांगेमध्ये थांबलो होतो 6 वाजता. तिथून पुढे आता दर्शन झाले आहे 1.5 तासांनी आणि आता आम्ही बसलो आहोत, कंटाळा आलेला आहे म्हणून. तर हे आहे झाड. इथे महालक्ष्मी तुळजाभवानी मातेचा गोंधळ चालतो या ठिकाणी. नवीन नवरा, नवीन लग्न झालेली लोक इथे येऊन दर्शन घेतात आणि त्यांचे गोंधळ वगैरे इथं होतात लग्नाचे. नंतर लोक दर्शन घेत आहे. इथून महालक्ष्मीची आरती जी पूजा असते ती दिसते इथून आपल्याला सर्व. त्यांनी तिथे CCTV कॅमेरेज लावलेले आहेत. बाहेरगावाहून भरपूर लोक येत आहेत पाया पडण्यासाठी. कारण महालक्ष्मी माता, तुळजाभवानी माता ही महाराष्ट्राची एक 3.5 शक्तिपीठातील एक पूर्ण शक्तिपीठ आहे. त्यामुळे इथे ही देवी सगळ्यांची कुलस्वामिनी असल्या कारणाने इथे नवीन लग्न झालं असेल, कुलधर्म कुळाचार करायचा असेल तर इथे यावंच लागतं प्रत्येकाला. जिथे विज्ञान थांबतं तिथं अध्यात्म चालू होतं म्हणतात ना, त्याप्रमाणे आहे इथे. आत्ता जे तुम्ही व्हिडिओ बघितला मगाशी, तो तिथे देवीचं अशी मान्यता आहे की नवरात्रीमध्ये तिथे आपोआप म्हणजे जी ज्वाला प्रगट होते, त्यामध्ये तुळजाभवानी मातेचे दर्शन होते. तर तिथे मिठापिठाचा वगैरे मान द्यावा लागतो. तिथून आम्ही आलो इथे. हे एक प्रकारचे त्यांनी तयार केलेलं नवीन शेगावच्या संस्थान महाराजांचं काहीतरी छान एक हे आहे. तिथे मंदिरं वगैरे भरपूर आहेत आणि स्वच्छता, सुंदरता त्यांनी व्यवस्थित ठेवलेली आहे या ठिकाणी. जसं की तुम्ही पहा की एक बसण्यासाठी वगैरे म्हणा किंवा तिथला जो परिसर आहे तो निसर्गरम्य आहे. तर अशा प्रकारे आम्ही तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलेलं आहे. हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी काढला आहे. आवडला असेल तर चॅनलला